अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मग अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताबद्दल संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया. दर महिन्यात कृष्ण पक्षात जी चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं विशिष्ट नाव आहे. वर्षातून अशी ही अंगारकी चतुर्थी फक्त 2 किंवा 3 वेळाच येऊ शकते. मात्र कृष्ण चतुर्थीला संकष्टी आणि अंगारकी असा योग आला तर तो फारच पुण्याचा समजला जातो. ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचं व्रत धरायचं असतं त्यांनी ते अशा एखाद्या अंगारकी चतुर्थीपासून धरावं आणि संकल्पाप्रमाणे पुढे ते दर महिन्याला चालू ठेवावं असं सांगितलं जातं. नेहमीप्रमाणे संध्याकाळी भगवान गणेशाची पूजा करावी. पूजा आटपून मग ही अंगारकी चतुर्थीची महापूजा किंवा पोथी वाचावी आणि पूजा विसर्जन न करता ती तशीच ठेवावी. तसेच त्या रात्री भोजन न करता फक्त तोंडी लावणं किंवा फलाहार घ्यावा. दुसऱ्या दिवशी पंचमीला स्नान करून पूजा विसर्जन करावी आणि नंतर भोजन करून पारण करावं म्हणजेच उपवास सोडावा असं अंगारकी चतुर्थी महात्म्य या पुस्तकात सांगितलं आहे. एक अंगारकी चतुर्थीचं व्रत हे 21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्या इतकं फळ देतं म्हणून या अंगारकी चतुर्थीचं महात्म्य विशेष मानलं जातं. या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्या भक्तांना श्री गणेशाची सतत कृपा राहते असं म्हणतात. आता या पूजेचे नियम आणि पूजा विधी कशी करावी तर अंगारकी चतुर्थी ही फार विशेष मानली जाते. हा दिवस विशेष असतो. व्रत करणाऱ्या गणेश भक्तांनी म्हणजे ज्यात स्त्री पुरुष असू शकतात या दिवशी पहाटेच उठून श्री गणेशाची पूजा करावी आणि स्तोत्र म्हणावी. व्रत करणाऱ्याने स्नान करून गणेश मूर्तीला साष्टांग नमस्कार करून त्याच्या नावाने जप करावे. दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. रात्री चंद्रदर्शनाच्या वेळी गणेश मूर्तीची पूजा मनोभावे करावी. निर्मळ जागी पाट ठेवून किंवा चौरंग ठेवून तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवावा. त्यावर पूर्ण घट आणि धातूची श्री गणेशाची मूर्ती ठेवावी आणि रांगोळीची आरास काढावी असं सांगितलं जातं. आता संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे जे नियम आहेत तेच नियम आणि तोच गणेश पूजनाचा विधी सारा तसाच अंगारकी चतुर्थीचाही आहे. फक्त फरक असा आहे की संकष्ट चतुर्थीला नेहमी आरतीनंतर त्या रात्री पूजा विसर्जन करून भोजन करतात, परंतु अंगारकी व्रत करणाऱ्यांनी त्या रात्री भोजन करू नये असं म्हणतात. तर दुसऱ्या दिवशी पंचमीला सकाळी स्नानानंतर पूजा विसर्जन करून नंतर भोजन करून पारण करावं असं सांगितलं जातं. संकष्ट चतुर्थीप्रमाणेच या अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताच्या आचरणाने संकट नष्ट होतात. लग्न